नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मी नासा येवतीकर दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आज 25 मार्च, अवकाश संशोधन व हवामान क्षेत्रातील महान शास्त्रज्ञ डॉक्टर वसंत गोवारीकर यांची जयंती. त्यानिमित्ताने आजच्या कार्यक्रमात आपण डॉक्टर वसंत गोवारीकर यांच्याविषयी माहिती पाहूया. लक्ष देऊन ऐका कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला 5 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकूया भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर वसंत गोवारीकर. भारत देशात अनेक महान शास्त्रज्ञ झाले ज्यांनी विज्ञानाच्या क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. त्यापैकी एक प्रमुख नाव म्हणजे डॉक्टर वसंत गोवारीकर. ते एक प्रतिभावान शास्त्रज्ञ, संशोधक आणि शिक्षणतज्ञ होते. डॉक्टर वसंत गोवारीकर यांचा जन्म 25 मार्च 1933 रोजी पुण्यात झाला. त्यांचे वडील इंजिनियर होते. लहानपणापासूनच डॉक्टर वसंत गोवारीकर यांना विज्ञान आणि संशोधनाची आवड होती. त्यांनी आपल्या मेहनतीने आणि जिद्दीने उच्च शिक्षण पूर्ण केले. लंडनमधील बर्मिंगहॅम विद्यापीठातून त्यांनी मास्टर्स आणि डॉक्टरेट पदवी प्राप्त केली. विज्ञान क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली. ते विशेषतः अवकाश संशोधन क्षेत्राशी संबंधित होते. त्यांनी थुंबा येथील भारताच्या अवकाश संशोधन संस्थेत म्हणजे इस्रोमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. भारताच्या उपग्रह प्रक्षेपण कार्यक्रमात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी रॉकेट तंत्रज्ञानाच्या विकासातही महत्त्वाचे कार्य केले. डॉक्टर वसंत गोवारीकर हे मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष होते. वसंत गोवारीकर यांनी केवळ अवकाश क्षेत्रातच नव्हे तर हवामानशास्त्र आणि पावसाच्या अंदाजाबाबतही संशोधन केले. त्यांनी मॉन्सून मॉडेल विकसित करून पावसाचा अंदाज अधिक अचूक करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या कार्यामुळे शेती आणि अर्थव्यवस्थेला मोठा फायदा झाला. त्यांनी शिक्षण क्षेत्रातही मोठे योगदान दिले. अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले आणि त्यांच्यामध्ये विज्ञानाची आवड निर्माण केली. ते एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते. त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल भारतीय खगोल मंडळाच्या वतीने आर्यभट्ट पुरस्कार त्यांना देण्यात आला. भारत सरकारच्या वतीने त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण हे सन्मान देऊन गौरविण्यात आले. ते भारतातील नामांकित शास्त्रज्ञांपैकी एक मानले जातात. पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दिनांक 2 जानेवारी 2015 रोजी त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टर वसंत गोवारीकर यांचे जीवन आपल्याला कष्ट, जिद्द आणि ज्ञानाची महती शिकवते. आज डॉक्टर वसंत गोवारीकर यांची जयंती. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम. मुलांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कळवा. चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहूया. पहिला प्रश्न, डॉक्टर वसंत गोवारीकर यांचा जन्म कोठे झाला? बरोबर उत्तर आहे डॉक्टर वसंत गोवारीकर यांचा जन्म 25 मार्च 1933 रोजी पुण्यामध्ये झाला. दुसरा प्रश्न, डॉक्टर वसंत गोवारीकर यांना लहानपणापासून कशाची आवड होती? बरोबर उत्तर आहे वसंत गोवारीकर यांना लहानपणापासून विज्ञान आणि संशोधन याची आवड होती. तिसरा प्रश्न, पावसाचा अंदाज अचूक व्यक्त करण्यासाठी डॉक्टर वसंत गोवारीकर यांनी कोणते मॉडेल तयार केले? बरोबर उत्तर आहे पावसाचा अंदाज अचूक व्यक्त करण्यासाठी डॉक्टर वसंत गोवारीकर यांनी मॉन्सून मॉडेल तयार केले. चौथा प्रश्न,
भारतीय खगोल मंडळाच्या वतीने डॉक्टर वसंत गोवारीकर यांना कोणता पुरस्कार देण्यात आला? बरोबर उत्तर आहे भारतीय खगोल मंडळाच्या वतीने डॉक्टर वसंत गोवारीकर यांना आर्यभट्ट पुरस्कार देण्यात आला. आणि आता शेवटचा 5वा प्रश्न. डॉक्टर वसंत गोवारीकर यांचा मृत्यू केव्हा झाला? बरोबर उत्तर आहे दिनांक 2 जानेवारी 2015 रोजी पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात डॉक्टर वसंत गोवारीकर यांचा मृत्यू झाला. मुलांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? या कार्यक्रमाविषयी आपल्या प्रतिक्रिया मला जरूर कळवा. त्यासाठी आपल्या सरांकडे माझा नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर आपला अभिप्राय जरूर कळवा. चला, पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.